हॅलो, वेलकम टू माय चॅनल पूर्वा एक्सप्लोर्स. आणि आज मी पोहोचले आहे मुंबईहून हो ची मिन सिटीमध्ये. इकडे आम्ही फ्युजन ओरिजिनल सायगॉन या हॉटेलमध्ये राहतोय. चेक इन करून आम्ही बेंथान मार्केटला आलो. बेंथान मार्केट आणि सायगन स्क्वेअर हे दोन हो ची मिन सिटीमधले पॉप्युलर शॉपिंग प्लेसेस आहेत. इकडे तुम्हाला वेगवेगळे पर्स, शूज आणि कपडे आणि बरंच काही मिळेल, पण तुम्ही बार्गेनिंग करायला विसरू नका. हे जे आहे ते आहे स्टिकी राईस आणि ट्रस्ट मी हे इतकं जास्त छान आहे की आम्ही इथे रोज हेच खात होतो. त्यानंतर आम्ही गेलो लँडमार्क 81 स्काय व्ह्यू पाहण्यासाठी. लँडमार्क 81 स्काय आणि हे आहे 79 फ्लोअरवरून आपण बघतो हो ची मिन सिटी. 79 फ्लोअरवरती आहे आता आम्ही लँडमार्क 81च्या, आणि इथून चालत वरती जायचं आहे 81st फ्लोअरवरती, आणि तिथून पण दृश्य दिसणार आहे खूप सुंदर. Say hi at least. Hi. Hi, ma'am. Welcome to Vietnam. Yeah. आता आम्ही राईस रोल ट्राय करणार आहोत. You sitting there? Yes. You just Yes. filming Yes. this. आणि आता आपण आम्ही राहत असलेल्या फ्युजन ओरिजिनलमधल्या रूमची टूर करूया. आणि हा आहे पॅलेस. सो ही आहे हो ची मिन सिटीची हाफ डे सिटी टूर, आणि आता आम्ही आलो आहोत इंडिपेंडन्स पॅलेस बघण्यासाठी. आणि हा होता हो ची मिन सिटीमधला इंडिपेंडन्स पॅलेस. इथं खूप जास्त गरम होतं, त्यामुळे जेव्हा चान्स मिळेल तेव्हा खिडकीच्या समोर जाऊन थांबायचं. इकडे येण्यासाठी मला 4 मजले चढावे लागले, पण हे आहे इथलं किचन. त्यानंतर आम्ही वॉर रेमनंट्स म्युझियमला गेलो.
आम्हाला फक्त 2 मिनटं लेट झाला यायला आणि पोस्ट ऑफिस इथलं बंद झालं आहे. सो नेक्स्ट टाईम येतो. आज आम्ही चाललो आहोत कुची टनल आणि मेकॉंग डेल्टाच्या टूरसाठी आणि रस्त्यातच आम्ही आलो आहोत बॅम्बू फॅक्टरी बघण्यासाठी. मग इथे सगळं सिल्कचं बनवलेलं आहे काय काय, आपण ते बघूया. सुरू कर. सो इथं आम्ही भरपूर गोष्टी घेतल्या, त्याहूनही खूप जास्त आहे. दाखवतेच काय काय घेतलंय त्यानंतर, पण ही सगळ्यात सुंदर गोष्ट आहे मला इकडे आवडलेली. हाय. सो आता आम्ही आलो आहोत कुची टनल्सला. हे अंडरग्राऊंड टनल्स 250 किलोमीटरपर्यंत पसरलेले आहेत आणि साधारण 20 वर्षांपर्यंत कुची गावातील लोक या टनल्समध्येच वास्तव्य करत होते. हा एक्सपिरियन्स खरंच खूप वेगळा आहे. इथली हिस्ट्री खरंच खूप ग्रेट आहे आणि इकडे आल्यावर समजतं की 20 वर्ष कसं व्हिएतनाममधली लोक टनलमध्ये आपलं आयुष्य काढत होती. खूप कठीण आहे. मी 2 मिनिटांसाठी फक्त त्या टनलमध्ये गेले, पण आपल्याला गुदमरल्यासारखं होतं. आणि या लोकांनी तिथेच जेवण केलं, तिथेच झोपले, तिथेच राहिले. इवन त्यांनी शाळा पण या टनलमध्येच शिकल्या होत्या. खरंच खूप ग्रेट आहे. खरंच या ट्रिपमधली कुची टनल्सची विजिट मी कधीच नाही विसरणार. हाय. तर आता आम्ही आलो आहोत मेकॉंग डेल्टाला. सो आता आम्ही चाललो आहोत कोकोनट कॅन्डी वर्कशॉप बघण्यासाठी आणि बघूया मेकॉंग डेल्टाला. काय होतंय? चावतंय पायाला? काय चावतच असणार ते, पण छान गुदगुल्या होतात. छान गुदगुल्या. होय. Yeah, I will show you how to make the coconut candy. Okay. Coconut shell. Shake. सो कोकोनट कॅन्डी झाली, लंच झाला. आता मेकॉंग डेल्टा आम्ही फिरणार झाला की. आणि आम्ही घेतलेली आहे पीनट फ्लेवरची कोकोनट कॅन्डी. आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे प्लास्टिक नाही वापरत, राईस पेपरनं सगळं कोट करतात कॅन्डी, त्यांनी रॅप करतात. आणि मी मधमाशांना पकडलंय. कुठे आहेस तू आता? आता मी मेकॉंग डेल्टाच्या इथे आहे, व्हिएतनाम. हो. मला भीती वाटते. थँक्यू. कम.
वारा वाहे रे, डौलाने हाक जरा आज नाव रे. तर ही होती आमची कोची टनल्स आणि मेकॉंग डेल्टाची टूर आणि आम्हाला खूप मज्जा आली. कसं वाटलं बाबा टूर कशी होती? एक नंबर, पैसे एक फिटले. नंबर लय भारी. तर हा होता माझा होचिमिनचा व्लॉग आणि उद्या आम्ही चाललो आहोत होचिमिन वरून फुकॉकला. तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि माझं फुकॉकचा आणि इथून पुढचे व्हिएतनामचे ब्लॉग्स बघण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू सो मच. स्टे ट्यून्ड विथ पूर्वा एक्सप्लोर्स. बाय बाय.